Okay, now it is visible. Yes, ma'am. Now visible. Okay. So yesterday we have started to calculate ones complement, and we have taken example here. 2. We have to calculate the ones complement of 2. As per rule, to calculate the ones complement, just we have to invert the bits. So the binary of 2 is 0 0 1 0. Okay. Then so if we have to invert it, that is 1 1 0 1. So it becomes 1 1 0 1. Just we have to write it in a table 1 1 0 1. Okay. Now to represent it in the decimal format, or to represent it as a ones complement, in this case this MSB bit, it indicates that that particular number is positive or negative. If MSB bit or this leftmost bit, it is 1, then the number is negative. Okay. Or if it is 0, then the number is पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता इथे आपण जर व्हॅल्यू प्रमाणे गेलो तर इथे काय येतं बघा 2⁻0. बरोबर आहे. 2⁻0. इथे काय येईल 2⁻1. इथे काय येईल 2⁻2. इथे 2⁻3. ठीक आहे. याच्या व्हॅल्यू काय येतील इथं 8 4 2 1. ठीक आहे. ही त्याची व्हॅल्यू आली. आता काय करायचं बघा, मी काय म्हंटल, हा जर MSB बीट, आता हा जो बीट असतो की नाही, कुठल्याही बायनरी नंबरचा हा जो बीट असतो तो कुठला बीट असतो, MSB बीट असतो. आणि तो जर 1 असेल तर तुमचा नंबर निगेटिव्ह असतो, आणि तो जर 0 असेल तर तुमचा नंबर काय असतो, पॉझिटिव्ह असतो. बरोबर आहे. मग आपण जेव्हा ह्या बायनरी नंबरला डेसिमल नंबर मध्ये कन्वर्ट करतो की नाही, त्यावेळेस इथं काय करायचंय बघा, इथली व्हॅल्यू काय येईल 8 × 1. 8 × 1. इथे काय येईल मग तुम्हाला 8. हा 8 गुणिले हे 1. सो इथे व्हॅल्यू काय येईल तुमची 8. पण मी काय म्हटलं, हा नंबर निगेटिव्ह आहे म्हणून मी इथे काय घेणार -1. कारण हा नंबर काय आहे वन्स कॉम्प्लिमेंट मध्ये, हा नंबर 1 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. इथे काय घेतला मी -8. देन इथं काय येईल तुमचं 4 गुणिले 1. मग इथं व्हॅल्यू काय येईल तुमची -4. -4. पहिलाच बीट फक्त MSB बीट आहे ना, तोच फक्त निगेटिव्ह. बाकीचे बीट सगळे पॉझिटिव्ह ठेवायचे. 4. 2 × 0 0. 1 × 1 1. नाउ वी हॅव एक्सप्रेशन हिअर. असं लिहू शकतो आपण -8 + 4 + 0. ते नाही लिहिलं तरी चालेल खरं, +1. तर काय रिझल्ट येतोय आपल्याला इथे -3. -3. ओके. हा रिझल्ट काल डिस्प्ले होत होता बघा, आपण जेव्हा ऑनलाईन एडिटर वरती वन्स कॉम्प्लिमेंट काढला 2 नंबरचा, त्यावेळेस कुठला रिझल्ट डिस्प्ले होत होता -3. आपण एक्झिक्यूट करून बघूयात ते. पण हे लक्षात आलं वन्स कॉम्प्लिमेंट कसं कॅल्क्युलेट होतोय ते. हा. आता बघा वन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जी काही आपल्याकडे बायनरी आहे की नाही त्याला सगळ्याला इन्व्हर्ट करायचं नंबर. म्हणजे आता इथे माझी 2 ची बायनरी काय आहे 0 0 1 0. 2 ची बायनरी तर काढता येईल सगळ्यांना. येस मॅम. आपण पहिल्याच दिवशी पाहिलं बघा, टेबल ड्रॉ केला होता, बायनरी कॅल्क्युलेट केली होती. ठीक आहे. 0 0 1 0. ठीक आहे. त्या प्रत्येक बीटला काय केलं आपण इन्व्हर्ट केलं. म्हणजे हा 0 आहे, हा 0 आहे, तर इथं काय आला तो 1. इथं 0 आहे, परत हा काय झाला पुढचा बीट 1. हा इथं 1 आहे, तिसरा बीट काय इथं 1 आहे, इथे काय झाला तो 0. पुढे चौथा बीट काय इथं 0. मग पुढचा बीट काय झाला हा 1. असं काय झालं इन्व्हर्ट झालं. पण याचं रिप्रेझेंटेशन होताना कसं होतं, एक टेबल मी घेतला, टेबल मध्ये हे चारही बीट लिहिले 1 1 0 1. इन्व्हर्ट झालेले बीट लिहिले 1 1 0 1. नंतर मी त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज पोझिशन प्रमाणे लिहिल्या. याची पोझिशन काय असते 2⁻0 2⁻1 2⁻2 आणि 2⁻3. मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू काय 2⁻0 1
2^1 2, 2^2 4, 2^3 8. बरोबर आहे. आता मी इथं काय म्हंटल, इथं हा 1 आहे. जेव्हा वन्स कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर MSB बीट म्हणजे हा जो लेफ्ट मोस्ट बीट असतो, तो जर 1 असेल तर तुमचा नंबर काय असतो, निगेटिव्ह असतो. बरोबर आहे. तो जर बीट तुमचा 0 असेल तर तो नंबर काय असतो तुमचा, पॉझिटिव्ह असतो. मग मी इथं आता मला इथं काय करायचंय, फायनल डेसिमल व्हॅल्यू कन्वर्ट करायची. म्हणून मी काय घेतलं, 8 × 1. हा 8, हा 8 आणि हा 1. 8 × 1 8. पण हा नंबर काय आहे तुमचा, निगेटिव्ह आहे. म्हणून फक्त हा बीट काय झाला तुमचा, -8. बरोबर आहे. देन 4 × 1 दॅट इज 4. देन 2 × 0, हे 2 × 0 दॅट इज 0. इथं 1 × 1 दॅट इज 1. मग आपल्याला एक्सप्रेशन काय मिळालं, हे -8 + 4 + 0 + 1. आणि फायनल रिझल्ट काय मिळाला आपल्याला इथे, -3. लक्षात आलं आता. Yes, ma'am. ठीक आहे. आता आपण हे एक्झिक्यूट करून बघूयात. So I have to take here one variable, integer a, which is having the value 2, end with semicolon. ठीक है. Now I want one more variable to store the result. So comma, suppose b. After that I have to perform here b is equal to one's complement of a, end with semicolon. Now I want to print the value of b. Print f /m b is equal to %d डबल एंटर कॉमा कंप्लीट कॉमा, कशामध्ये व्हॅल्यू आहे आपली, बी व्हेरिएबल मध्ये, and we have to end with semicolon. So we have to check it. Now b is equal to -3. आलं लक्षात. Yes, ma'am. सगळ्यांच्या गर्ल्स. Yes, ma'am. ठीक आहे. Now we are going to move towards the left shift operation. कुठलं ऑपरेशन आहे त्याच्या पुढचं आपल्याला, बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर. आता लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर मध्ये कसं कॅल्क्युलेशन होतंय ते बघूयात आपण. Binary left shift operator. Is the screen visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. आता आपण हाच नंबर घेऊयात. a is equal to 2. Now the binary of 2 is 0010. ठीक आहे. Suppose I want to perform left shift operation by 2. म्हणजे जर मला a व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू आहे ती जर मला 2 वेळा लेफ्टला शिफ्ट करायची असेल, म्हणजे त्याच्या बिट्स जर मला 2 वेळा लेफ्टला शिफ्ट करायच्या असतील तर मी काय म्हणणार, परफॉर्म लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन बाय 2. सो अँड ते कसं लिहिणार आपण इथं,
A इज इक्वल टू किंवा आता हा A व्हेरिएबल तर आहेच. सो व्हॉट वी हॅव टू राईट हिअर, B इज इक्वल टू A लेफ्ट शिफ्ट बाय 2. काय लिहितोय आपण इथं, B इज इक्वल टू A लेफ्ट शिफ्ट बाय 2. हा कुठला ऑपरेटर आहे, लेफ्ट शिफ्ट ऑपरेटर आहे हा. ठीक आहे, इथे काय म्हटलं आपण, B इज इक्वल टू A लेफ्ट शिफ्ट बाय 2. म्हणजे A या व्हेरिएबल मध्ये ज्या काही बिट्स आहेत त्या काय करायचं, आपल्याला 2 वेळा लेफ्ट साइडला शिफ्ट करायचे. काय करायचं आपल्याला, A मध्ये जो नंबर आहे त्याचे बिट्स आपल्याला काय करायचे, 2 वेळा लेफ्ट साइडला शिफ्ट करायचे. वन्स अगेन वी हॅव टू ड्रॉ द टेबल. आय डोंट नो हाऊ इट इज गोइंग टू वर्क. ठीक आहे, आता 2ची बायनरी काय आहे आपल्याला इथे, 0 1 0 0. ठीक आहे, एक काम करते. ठीक आहे, ही काय आहे, ही आपली बायनरी आहे, बरोबर आहे, 0 0 1 0. मग मी काय म्हंटल, ह्या बायनरी म्हणजे या बीट वरती आपल्याला लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म करायचंय. किती वेळा, 2 वेळा. मग 2 वेळा आपण लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म केलं की काय होतं, हा 0 काय झाला, हा इथे आला, हा 0 इथे आला, हा 0 इथे आला. ठीक आहे, हा 1 लेफ्टला एक एक बीट काय करायचं, लेफ्टला शिफ्ट करायचं, बरोबर आहे. हा 1 कुठे आला, इथे आला, बरोबर आहे. आणि हा 0 काय झाला, इथे आला, बरोबर आहे. म्हणजे हा जो बीट बाहेर पडलेला असतो तो काय होत असतो, व्हॅनिश होतो. हा जो बीट बाहेर पडलेला आहे की नाही, हा काय होतो, लॉस्ट होतो. जो रेड कलर मध्ये जो बीट आलेला आहे तो काय झाला, वेस्ट झाला. आणि त्याच्याऐवजी इथं काय होतो, एक 0 ऍड होतो. इथे काय होतो, एक 0 ऍड होतो. लक्षात येतंय का, प्रत्येक बीट काय करायची, फक्त लेफ्टला शिफ्ट करत जायचं. प्रत्येक बीट काय करायची, लेफ्टला शिफ्ट करत जायची. आणि हा जो सगळ्यात सुरुवातीचा जो बीट असतो की नाही, तो लेफ्टला शिफ्ट झाला की हा वेस्ट होतो, म्हणजे हा लॉस्ट होतो. हा या बीटचं काही राहत नाही, हा काय होतो, लॉस्ट होऊन जातो. आणि जेव्हा सगळे बीट आपण शिफ्ट करू तेव्हा इथं जो एक स्पेस शिल्लक राहते की नाही, हे बघा, हा 0 इथं आला, हा 0 इथे आला, हा 1 इथे आला, हा 0 इथे आला. इथं जागा रिकामी राहिली की नाही, ही जागा इथे रिकामी राहील. तर इथे काय करायचं, आपण एक 0 ऍड करायचा. इथे काय करायचं, एक 0 ऍड करायचा. आता हे ऑपरेशन आपल्याला किती वेळा परफॉर्म करायचंय, 2 वेळा परफॉर्म करायचंय. मग परत मी काय केलं, हा 0 इकडे शिफ्ट केला, हा 0 काय केला, मी इकडे शिफ्ट केला. इकडे शिफ्ट केला म्हणजे काय झालं, इट इज लॉस्ट. तो काय झाला, लॉस झाला. ठीक आहे, मग हा 1 इथे आला, परत हा 0 इथे आला, हा 0 इथे आला, आणि एक नवीन 0 ऍड झाला, बरोबर आहे. म्हणजे 2 वरती जेव्हा आपण लेफ्ट शिफ्ट बाय 2 ऑपरेशन करतो त्यावेळेस आपल्याला फायनल व्हॅल्यू काय मिळते, 8. त्यावेळेस आपल्याला फायनल व्हॅल्यू काय मिळते, 8. ते ह्याच्यावरती आपण राईट पण करू शकतो का, व्हाईट बोर्ड आहे काय झूमला? Yes, ma'am. Yes, ma'am. ऑप्शन
अनोटेशन मध्ये नाही मॅम, वेगळं एक स्क्रीन येते. झूम वरच आहे मॅम ऍप्लिकेशन. सॉफ्टवेअर मध्येच येते. शेअर वर आहे कुठं तर. नाही की होते. हे शेअर झालं का? हे शिफ्टिंग कळतंय का तुम्हाला? येस मॅम. इथे थोडस सांगायला वेगळं आहे. पण फक्त काय करायचंय, एक एक बीट लेफ्टला शिफ्ट करत जायचं आणि जी सगळ्यात सुरुवातीची बीट लेफ्टला शिफ्ट होईल ती काय करायची, लॉस्ट होती, म्हणजे तिचं काय कन्सिडर करायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी एक बीट ऍड करत जायचं आणि नेहमी झिरोच ऍड करायचंय आपल्याला. बरोबर आहे. मग इथे 0 ऍड केलं म्हणजे मी 2 वरती जर लेफ्ट शिफ्ट बाय 2 ऑपरेशन केलं म्हणजे 2 या बायनरी वरती मी 2 या बायनरीला 2 वेळा जर लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन केलं तर मला व्हॅल्यू काय मिळते इथं, 8. बरोबर आहे. तीच व्हॅल्यू मी तेच ऑपरेशन मी 3 वेळा केलं. सपोज इथं काय म्हटलं आपण, लेफ्ट शिफ्ट बाय 3, तर काय होईल परत, ह्याच्यात अजून एक रो ऍड करूयात आपण. हा 1 काय होईल, इकडे शिफ्ट होईल तर 0 मिळेल. ठीक आहे, आपण चेक करूयात एकदा ते 0 मिळते का. सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर, आय हॅव टू राईट हिअर ए लेफ्ट शिफ्ट बाय 2 आधी चेक करूयात. Now it becomes 8. If we have to perform here left shift by 3, so it becomes 0. So we have to check it. 16. Okay. आता हे 16 0 काय येते बघा, इथे 0 येत नाहीये, 16 ही व्हॅल्यू येणार. बरोबर आहे. पण 16 ही 4 बीट मध्ये बसत नाही, म्हणजे 16ची जी बायनरी आहे ती काय होते, 4 बीट मध्ये बसत नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, 2 हा नंबरच 8 बीट मध्ये रिप्रेझेंट करावा लागतो. 2 हा नंबरच काय करावा लागतो, 8 बीट मध्ये रिप्रेझेंट करावा लागतो. आणि त्याच्यावरती आपण जेव्हा लेफ्ट शिफ्ट बाय 3 ऑपरेशन करू त्यावेळेस आपल्याला बायनरी काय मिळते, 16 मिळते. ठीक आहे. कारण ही बीट लॉस्ट होणारच नाहीये. जेव्हा तुम्ही 8 बीट मध्ये रिप्रेझेंट कराल तेव्हा ही बीट काय होते, लॉस्ट होत नाही. ती काय होते, पुढे पुढे शिफ्ट होत जाते. आणि फक्त काय करायचे, आपल्याला एकदाच शिफ्ट करायचे. अजून जर तुम्ही हीच बायनरी 2ची बायनरी जर 3 वेळा म्हणजे सॉरी 16 बीट मध्ये घेतली तर तुम्ही लेफ्ट शिफ्ट बाय 3 ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ठीक आहे. हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी फक्त मी 2ची बायनरी घेतली आहे. किंवा सिंपल एवढं तर लक्षात राहील, शिफ्टिंग लक्षात येते का बीटचं. येस मॅम. ठीक आहे. फक्त बीट काय करायच्यात, लेफ्टला शिफ्ट करायची. आणि जी सगळ्यात सुरुवातीला बीट आपण लेफ्टला शिफ्ट करू ती काय होते, लॉस्ट होतीये. आणि मग राईटला एक 0 ऍड करत जायचं. सो हे झालं बायनरी लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन. अँड सेम ऑपरेशन वी हॅव टू परफॉर्म फॉर बायनरी राईट शिफ्ट ऑपरेशन. सो आय हॅव टू कॉपी हिअर कंट्रोल व्ही, लेफ्ट शिफ्टच्या ऐवजी आता इथे काय राईट शिफ्ट ऑपरेशन. Right shift operation, I have copy all the content as it is.
ठीक आहे. आता याच्यावरतीच आपण काय करूयात, राईट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म करू. राईट शिफ्ट ऑपरेशनचं सिम्बॉल काय आहे? असं. आता हे सगळं आपण रिमूव्ह करूयात. ठीक आहे. आता ही कशाची बायनरी आहे? 2 ची. बरोबर आहे. आता राईट शिफ्ट ऑपरेशन करताना फक्त काय करायचं, राईट साइडला एक एक बीट शिफ्ट करत जायची. म्हणजे हा 0 कुठे येईल? इथे येईल. बरोबर आहे. जो लॉस्ट होणार आहे. हा 1 आहे तो कुठे येईल? इथे येईल. ठीक आहे. पुढचा हा 0 इथे येईल. पुढचा हा 0 इथे येईल. सॉरी 0 आणि इथं काय होईल? एक 0 ऍड होईल. ठीक आहे. आता आपण काय करूयात, ऍड झालेल्या 0ला जरा वेगळा कलर देऊ म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. ठीक आहे. ऍड झालेला आणि लॉस्ट झालेला 0 आहे की नाही तो आपण रेड करूयात. ठीक आहे. आता मी काय म्हटलं, हे किती वेळा ऑपरेशन करायचंय? राईट शिफ्ट ऑपरेशन आपल्याला 2 वेळा करायचंय. तर आपल्याला ही कितीची बायनरी मिळते? 1 ची. ठीक आहे. आता परत एकदा राईट शिफ्ट ऑपरेशन करायचं. मग काय केलं आपण? हा 1 इकडे शिफ्ट केला, जो काय होणार आहे? लॉस्ट होणार आहे. म्हणून याला काय केलं आपण? रेड केलं. आता हे सगळे काय झाले? 0 शिफ्ट झाले. म्हणजे काय येतील इथे आता? 0 0 0. ठीक आहे. म्हणजे ही कशाची बायनरी आली आपली? 0. 0. याला काय केलं आपण? पर्पल करूयात. हा काय? ऍडिशनल आहे आणि हे काय? रेड कलर काय? लॉस्ट झालेले. राईट शिफ्ट ऑपरेशन मध्ये आपल्याला 2 वरती जर आपण राईट शिफ्ट ऑपरेशन परफॉर्म केलं 2 वेळा तर आपल्याला काय नंबर मिळतो? 0. फायनल हे तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. हे काय तुमचं आउटपुट. आपण चेक करूयात. Simply we have to change here the operator. We have to perform right shift operation. Now B becomes 0. लक्षात आलं राईट शिफ्ट लेफ्ट शिफ्ट ऑपरेशन? Yes, ma'am. सगळ्यांच्या बॉईज? येस मॅम. ठीक आहे. फक्त मगाशी जे 16 आलं होतं की नाही त्याचं काय होतं? आता 16 मी काय काल म्हटलं होतं, आपण जेव्हा 4च बीट घेतोय बघा, 2 ची बायनरी रिप्रेझेंट करताना आपण काय लिहितो? 0 0 1 0. म्हणजे किती बीट घेतल्या आपण? 4च बीट घेतल्या. जेव्हा आपण 4च बीट घेतो ना तेव्हा आपण त्या 4 बीट मध्ये फक्त 0 to 15 म्हणजे 0 ते 15 एवढ्याच नंबरची बायनरी फिक्स करू शकतो. तुम्हाला जर 16 ची बायनरी काढायची असेल तर तुम्हाला 5 बीट घ्यावे लागतात. बरोबर आहे. असं वाढत 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 जातं. म्हणजे जेवढी तुम्हाला जास्त नंबरची बायनरी काढायला लागेल तसं तसे तुमचे बीट्स काय होतात? वाढत जातात. मग 16 आहे तो 4 बीट मध्ये रिप्रेझेंट होतच नाहीये ना, म्हणून तो आपला रिझल्ट काय येत होता? 0. पण इथं आहे आता इंटिजर ए जेव्हा घेतो तेव्हा इंटिजर ए हा असतानाच 2 बाईट म्हणजे 16 बीट मध्ये रिप्रेझेंट होतो. त्यामुळे तिथं आपल्याला ऍक्च्युअल रिझल्ट मिळतोय. ठीक आहे. तू कन्फ्युज नाही ना झालं मगाशी 16 रिझल्ट आला तेव्हा आणि आपला 0 आला तर? नो मॅम. हा, तिथं 8 बीट कन्सिडर झाल्या होत्या, इथं आपण 4च बीट कन्सिडर केल्या होत्या. क्लिअर ऑल द ऑपरेशन्स? Yes, ma'am. ठीक आहे. Now next we have here assignment operator.
Okay, am I audible? Yes, ma'am. नाव नेक्स्ट वन इज असाइनमेंट ऑपरेटर. आता असाइनमेंट ऑपरेटर मध्ये बघा, पहिला ऑपरेटर काय, इक्वल टू. ऍक्च्युली हा इक्वल टू ऑपरेटर नाहीये, तुम्ही मॅथ्स मध्ये याला इक्वल टू म्हणता, पण हा असाइनमेंट ऑपरेटर विच विल असाइन द व्हॅल्यू फ्रॉम राईट टू लेफ्ट, राईट साइड ऑपरंट टू लेफ्ट साइड ऑपरंट. हा काय करतो, व्हॅल्यू असाइन करतो, म्हणजे व्हॅल्यू देतो. कसा देतो, राईट साइडला जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू लेफ्ट साइडला जो ऑपरंट आहे त्याला देतो. म्हणजे लेफ्ट साइडला तो तुमचा एखादा व्हेरिएबल असेल तर त्याला एखादी नवीन व्हॅल्यू काय होते, असाइन होते. आपण आता पाहिलं पण इथे आपण लिहितो बघा, ए इज इक्वल टू 2, म्हणजे ए इज इक्वल टू 2 याचा अर्थ काय होतो, असाइन टू ए व्हेरिएबल. दोन काय करायचे, ए व्हेरिएबलला असाइन करायचे. हा काय आपला असाइनमेंट ऑपरेटर. लक्षात आलं, असाइनमेंट ऑपरेटर लक्षात आलं. Which will assign the value from right to left. Now next operators are important operators. Plus equal to याचा अर्थ काय होतो, add and assign. पहिले add करा आणि मग assign करा. याचा अर्थ काय होतो, add करा आणि मग assign करा. मग त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा, c plus equal to a. c plus equal to a is which is equivalent to c is equal to c plus a. which is equivalent to c is equal to c plus a. म्हणजे जेव्हा, आणि मोस्टली कसं होतं बघा, जेव्हा तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे देता त्यावेळेस जर तुम्हाला कोड विचारला असेल तर कोड मध्ये डायरेक्ट c is equal to c plus a असं देत नाहीत तुम्हाला, c plus equal to a देतात. बऱ्यापैकी बऱ्याच वेळेला असं येतं की c plus equal to a. याचा अर्थ काय होतो, c is equal to c plus a, म्हणजे c मध्ये जी काही व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू ऍड करायची आणि मग ती परत c मध्येच अपडेट करायची. ठीक आहे. इट इज सेम थिंग हॅपन विथ मायनस इक्वल टू, मल्टिप्लिकेशन इक्वल टू अँड डिव्हिजन इक्वल टू, मॉड इक्वल टू. ठीक आहे, हा अर्थ फक्त समजून घ्या. c प्लस इक्वल टू a याचा अर्थ काय होतो, c इज इक्वल टू c प्लस a. याचा अर्थ काय होतो, c इज इक्वल टू c प्लस a. लक्षात येतंय. येस मॅम. ठीक आहे. आता हे फक्त म्हणजे हे फक्त तुम्हाला लक्षातच ठेवायला लागणार आहे, हे एक्झिक्युशन किंवा हे एक्सप्रेशन कसं इव्हॅल्युएट होतंय ते, सी प्लस इक्वल टू ए. आता आपण इथे चेक करू वाटलेस सगळेच ऑपरेटर. सपोज वी हॅव हिअर ए इज इक्वल टू 2 अँड बी च्या ऐवजी आपण सीज घेऊ म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार. सी अँड नाव सी इज इक्वल टू सपोज 5. ठीक आहे. मग मी इथं काय केलं, सपोज आय हॅव टू राईट हिअर सी प्लस इक्वल टू ए. याचं एक्झिक्युशन होईल कसं होईल बघा, इथं मी काय लिहिलं एक्सप्रेशन, सी प्लस इक्वल टू ए. म्हणजे हा कसा एक्झिक्यूट होईल, सी इज इक्वल टू सी प्लस ए. मग काय होईल, सी मध्ये काय व्हॅल्यू आहे 5, सी मध्ये काय व्हॅल्यू आहे 5, ए मध्ये काय व्हॅल्यू आहे 2, 5 अधिक 2 7. मग सी ची व्हॅल्यू काय होईल फायनली 7. And we have to print here. Same thing happened with minus equal to. Minus equal to. आता इथे रिझल्ट काय येईल, c is equal to c minus a. 5 minus 2 that is 3. ठीक है. Then c multiply ये काय c into a. 5 दुने 10. Then c divide by equal to a. म्हणजे इथे काय c is equal to c divide by a. आता इथे 2.5 येणार नाही. ठीक आहे, इथे 2च येईल बहुतेक रिझल्ट 2. कारण a काय आहे, सॉरी c काय आहे, इंटिजर आहे. इंटिजर हा फ्लोटिंग पॉइंट व्हॅल्यू रिप्रेझेंट करत नाही, म्हणून c काय देतो आपल्याला, इन्स्टेड ऑफ 2.5 इट इज गोइंग टू गिव्ह अस 2. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे टाइप कास्टिंग हा एक वेगळा ऑप्शन आहे जो ज्याच्यामध्ये आपण
एक डाटा टाईप दुसऱ्या डाटा टाईप मध्ये कन्वर्ट करू शकतो. ते आहेच आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये काही. ठीक आहे, पण हे लक्षात आलं, सी डिवाइड बाय इक्वल टू ए, याचा अर्थ काय होतो, सी इज इक्वल टू सी डिवाइड बाय ए. ठीक आहे. देन व्हॉट इज अवर नेक्स्ट ऑपरेटर, मॉड. आता काय रिझल्ट येईल, सी मॉड ए, सी इज इक्वल टू सी मॉड ए. रिझल्ट काय येईल इथे, 1. 1. Now C becomes 1. Clear all the assignment operator? Yes, ma'am. ठीक आहे. हे ऑपरेटर महत्वाचे का आहेत, कारण तुम्हाला म्हणजे हे थोडं ट्रिकी आहे ना, म्हणजे नॉर्मल सी इज इक्वल टू सी प्लस 1 असं लिहिलं की तुमच्या ते लगेच लक्षात येतं. मग त्याच्याऐवजी बऱ्यापैकी ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा जो पहिला टेक्निकल राऊंड असतो, MCQ वगैरे असतात, त्यावेळेस तुमच्या कोड मध्ये या फॉर्मॅटमध्ये तुमचं ऍडिशन केलेलं असतं, सी प्लस इक्वल टू ए. मग त्याचं एक्झिक्युशन कसं होतं, सी इज इक्वल टू सी प्लस ए. क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Now it is our last type of the operator, that is Mike's operator. In that we have learned various operators. Out of that, first we are going to learn size of operator, then address of operator, then pointer, and then conditional expression. ठीक आहे. आता त्याच्यातला साईज ऑफ ऑपरेटर आहे तो काय करतो, जी काही साईज आहे, साईज ऑफ ऑपरेटर म्हणजे तुम्ही कुठलाही व्हेरिएबल घ्या, त्या व्हेरिएबलला किती बाइट्स रिक्वायर्ड आहेत, किती मेमरी स्पेस रिक्वायर्ड आहे, ती रिक्वायर्ड मेमरी स्पेस तो काय देतो, तुम्हाला देत असतो, म्हणजे साईज ऑफ एनी ऑफ द व्हेरिएबल. देन ऍड्रेस ऑफ ऑपरेटर, हा जो आहे अँड म्हणतो आपण, हा काय आहे, अँड हा ऍड्रेस ऑफ ऑपरेटर आहे. म्हणजे तुम्ही याच्या थ्रू कुठल्याही व्हेरिएबलचा ऍड्रेस फाइंड आउट करू शकता. आपण केलंय बहुतेक हे, मागच्या 1-2 प्रॅक्टिकलला पाहिलेत आपण. ऍड्रेस आपण कुठल्याही व्हेरिएबलचा ऍड्रेस आपण फाइंड आउट करू शकतो. हा काय पॉइंटर आहे, पॉइंटर टू व्हेरिएबल. म्हणजे तुम्हाला जर एखादा व्हेरिएबल ऍज अ पॉइंटर कन्सिडर करायचा असेल किंवा डिक्लेअर करायचा असेल, तर तो काय करतो, आपण ह्या स्टारनी यूज करतो किंवा हा स्टार यूज करतो. ह्याला काय म्हणतो आपण, पॉइंटर टू व्हेरिएबल ऑपरेटर. आता हा लास्ट ऑपरेटर हा महत्वाचा आहे बघा, कंडिशनल ऑपरेटर. ठीक आहे. हा कंडिशनल ऑपरेटर इट इज सेम लाईक इफ एल्स एक्झिक्युशन. म्हणजे इफ स्ट्रक्चर जे आहे आपल्याला सेकंड युनिट मध्ये आहे, तसंच ह्याचं एक्झिक्युशन आहे, पण मग याला आपण काय म्हणतो, कंडिशनल एक्सप्रेशन. ओके. मग ते त्याचं एक्झाम्पल किंवा त्याचं एक्झिक्युशन कसं असतं बघा, इथे काय म्हटलंय आपण, इफ कंडिशन इज ट्रू देन क्वेश्चन मार्क, देन व्हॅल्यू एक्स इज गोइंग टू डिस्प्ले, आणि कोलनच्या पुढे काय देतो, अदरवाइज व्हॅल्यू वाय इज गोइंग टू डिस्प्ले. म्हणजे काय होतं बघा इथे, ह्याचा सिंटॅक्स कसा आहे तो कंडिशनल एक्सप्रेशनचा, या कंडिशनल एक्सप्रेशनचा सिंटॅक्स आहे तो कंडिशन. सगळ्यात सुरुवातीला काय लिहायची आपल्याला, कंडिशन, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क, देन व्हॅल्यू एक्स. जर कंडिशन ट्रू असेल तर व्हॅल्यू एक्स जी काय असेल ती डिस्प्ले होईल, प्रिंट होईल, काय पण होईल. आणि जर ती कंडिशन फॉल्स असेल तर वाय व्हॅल्यू डिस्प्ले होईल. आपण आता हे एक्झिक्यूट करूनच बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे काय आहे, सी एक आहेच आपल्याला व्हेरिएबल. सपोज आय वॉन्ट टू फाइंड आउट द साइज ऑफ ए व्हेरिएबल. सो व्हॉट आय हॅव टू डू हिअर, प्रिंटएफ. डायरेक्ट आपण प्रिंटएफ मध्ये पण डिस्प्ले करू शकतो. प्रिंटएफ साइज ऑफ variable a is equal to percentage d, double enter comma complete. What operator I am going to use here, size of operator. size of operator मी काय केला, इथे यूज केला. आता साइज ऑफ ऑपरेटर, एकच मिनिट, ओ कॅपिटल आहे का काय बघूया. ठीक आहे. आता साइज ऑफ ऑपरेटरला मी जर ए पास केला, ठीक आहे. आता हा साइज ऑफ ऑपरेटर आहे, त्याला जर मी हा ए पास केला तर हा ऑपरेटर मला काय व्हॅल्यू रिटर्न देतो, ह्या ए ह्या व्हेरिएबलला किती मेमरी स्पेस लागणार आहे ती व्हॅल्यू तो काय करतो, रिटर्न करतो.
मग ए हा इंटिजर आहे, बरोबर आहे. मग इंटिजरला आपण काय म्हणलो होतो, 2 बाईट्स मेमरी स्पेस रिक्वायर्ड आहे. मग त्याप्रमाणे तो मला व्हॅल्यू काय रिटर्न करेल, 2. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ए या व्हेरिएबलला 2 बाईट मेमरी स्पेस रिक्वायर्ड आहे. सो द साईज ऑफ व्हेरिएबल ए इज 2 बाईट्स. ओके, याचा अर्थ काय होतो, किंवा हे फंक्शन आपल्याला जी काय व्हॅल्यू देईल, इट इज द आन्सर ऑफ साईज ऑफ युअर व्हेरिएबल. म्हणजे ए हा व्हेरिएबल आहे, त्याची साईज आपल्याला काय करतोय, हा रिटर्न करतोय. आणि ती फक्त आपण काय केली, स्क्रीनवरती डिस्प्ले केली. ठीक आहे. साईज ऑफ व्हेरिएबल ए इज इक्वल टू 4. आता तुम्ही म्हणाल, आपण जेव्हा इंटिजर साठी मेमरी स्पेस लिहिली होती तेव्हा 2 बाईट्स म्हटलं होतं, बरोबर आहे. मग आता इथे हा 4 बाईट्स का दाखवतोय, कारण प्रत्येक डेटा टाईपला रिप्रेझेंट करण्यासाठी प्रत्येक कंपायलरचं वेगळं वेगळं हे असतं, प्रोव्हिजन असतं. म्हणजे हा जो कंपायलर आहे, जीसीसी कंपायलर आहे, तो इंटिजर डाटा टाईप, इंटिजरच्या व्हेरिएबलला जो, म्हणजे जर तुमचा एखादा व्हेरिएबल इंटिजर टाईपचा असेल तर तो 4 बाईट्स मध्ये रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. तो जर तुम्ही टर्बोसी वरती हाच प्रोग्राम एक्झिक्यूट केला, म्हणजे टीसी वरती जर हा प्रोग्राम एक्झिक्यूट केला, तर तो तुम्हाला रिझल्ट काय देतो, 2 बाईट्स. कारण टर्बोसीचा जो कंपायलर आहे तो एक इंटिजर व्हॅल्यू 2 बाईट मध्ये रिप्रेझेंट करतो, म्हणून तो ए या व्हेरिएबलची साईज किती देतो, 2 बाईट. पण हा जो जीसीसी कंपायलर आहे किंवा हा जो लिनक्स वरचा कंपायलर आहे, तो काय करतो, एक इंटिजर व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्यासाठी 4 बाईट यूज करतो, म्हणून इथे तो ए ची साईज काय देतो, 4. आता आपण सपोज इथे अजून एक व्हेरिएबल घेतला, ज्याचा डेटा टाइप काय, फ्लोट. फ्लोट सपोज x, and I have to calculate here the size of x. And I have to execute it. Size of variable x is again 4. ठीक आहे. म्हणजे फ्लोट जरी असेल व्हेरिएबल, तरी तो रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला काय, 4 बाईट्सच रिक्वायर्ड आहे. सपोज कॅरेक्टर घेतलं, कॅरेक्टर येस, एका कॅरेक्टर साठी किती बाईट्स लागतील, 1 बाईट. लक्षात आलं साईज ऑफ ऑपरेटर, हाऊ टू राईट द साईज ऑफ ऑपरेटर. Am I audible to all? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. हा, हे लक्षात आलं का, साईज ऑफ ऑपरेटर. Ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ऐश्वर्या शिंदे, Yes, ma'am. टर्न ऑफ युअर कॅमेरा. कॅमेरा कशाला ऑन करतो, चुकून झाला. लक्षात आलं. ठीक आहे. कसा लिहायचंय, सिंटॅक्स लक्षात ठेवा. साईज ऑफ, स्पेलिंग लक्षात ठेवा. साईज ऑफ इन ब्रॅकेट नेम ऑफ युअर व्हेरिएबल, ज्याची तुम्हाला साईज काढायची आहे त्या व्हेरिएबलचं नाव लिहायचंय. ठीक आहे. ऑपरेटर लक्षात आला. नाउ व्हॉट इज अवर नेक्स्ट ऑपरेटर, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. नेक्स्ट ऑपरेटर काय, ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. हा काय करतो, कुठल्याही व्हेरिएबलचा आपल्याला ऍड्रेस रिटर्न करतो. मग आपण इथे, मला वाटतं लास्ट टाइम एकदा केलेलं, आपण आता काढूया तिथे एका व्हेरिएबलचा ऍड्रेस. printf address of variable a is equal to %d double into comma complete comma. What we have to write here, address of a. म्हणजे तो काय करेल, a या व्हेरिएबलचा ऍड्रेस आहे, तो ऍड्रेस स्क्रीनवरती डिस्प्ले करेल. Now here the address of variable a is 4663633367. It is the address of variable a. ठीक आहे. आता प्रत्येक वेळेस काय होतं, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करत जाता की नाही, प्रत्येक वेळेस मेमरी ब्लॉक काय होतो, प्रत्येक व्हेरिएबलचा चेंज होतो.
आता मी जर याला परत एक्झिक्यूट केलं तर त्याचे ऍड्रेस वेगळाच असेल बघा काहीतरी. नाही बघा, त्याचा ऍड्रेस काय झाला, चेंज झाला. कारण प्रत्येक वेळेस मेमरी तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट केला की त्या व्हेरिएबलला नवीन मेमरी ब्लॉक अलोकेट होत असतो. सो प्रत्येक वेळेस काय होतो, ऍड्रेस बदलत जातो. येतं लक्षात? असं आपण कुठल्याही व्हेरिएबलचा ऍड्रेस फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. Yes, लक्षात आलं ऍड्रेस कसं काढायचं ते? Yes, ma'am. हा, मग इथे तुम्ही कुठल्याही व्हेरिएबलचा ऍड्रेस काढू शकता. सपोज मी एक्स चा काढला तर इथे एक्स चेंज करायचं का? ठीक आहे. आता जो पॉइंटर ऑपरेटर आहे तो आपण पॉइंटर चॅप्टर मध्येच बघूयात. म्हणजे मग आता इथे तुम्हाला तो सांगूनही काही फारसा कळणार नाही. ठीक आहे. हे साधे ऑपरेटर होते, साईज ऑफ ऑपरेटर किंवा ऍड्रेस ऑफ ऑपरेटर. पॉइंटर ऑपरेटर आहे, मग पॉइंटर हा व्हेरिएबल क्रिएट करतो, त्याच्यामध्ये आपण ऍड्रेस स्टोअर करतो, मग त्या पॉइंटर थ्रू आपण एखादी व्हॅल्यू ऍक्सेस करतो. असं खूप मोठं गणित आहे ते. तर ते आपण पॉइंटर ह्या चॅप्टरच्या वेळेसच बघूयात, पॉइंटर ऑपरेटर. ठीक आहे. आता तिसरा ऑपरेटर काय होता आपला, कंडिशनल ऑपरेटर. तिसरा ऑपरेटर काय होता आपला, कंडिशनल ऑपरेटर. ठीक आहे. कंडिशनल ऑपरेटर मध्ये काय करायचं होतं बघा, आपल्याला कंडिशन लिहायची आहे, क्वेश्चन मार्क, देन युअर आउटपुट, कोलन, सेकंड आउटपुट. ठीक आहे. आता इथे बघा, सपोज मी इथे एक कंडिशन लिहिली, बरोबर आहे. कंडिशन काय करायची, आपण हे ब्रॅकेट मध्ये लिहायची. मी असं म्हंटल ए इज ग्रेटर दॅन बी. ही काय माझी कंडिशन आहे. कंडिशन नंतर काय सिंटॅक्स आहे आपला, इथे बघा, कंडिशन ही काय तुमची कंडिशन आहे. कोणाचा कॅमेरा ऑन आहे, माईक कोणाचा ऑन आहे? अश्विनी पुरी. ठीक आहे. इथे सिंटॅक्स काय आहे बघा, फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन युअर कंडिशन, देन क्वेश्चन मार्क. सो व्हॉट आय हॅव टू डू हिअर, ए इज लेस दॅन बी, क्वेश्चन मार्क. आता इथं काय झाली, ए इज लेस दॅन बी, इट्स माय कंडिशन. सिंटॅक्स प्रमाणे नंतर काय आलाय ते क्वेश्चन मार्क. सो आय हॅव टू राईट हिअर, जर ही कंडिशन ट्रू असेल तर मला काहीतरी मेसेज प्रिंट करायचंय. सो आय हॅव टू सिम्पली राईट हिअर प्रिंट एफ मेसेज, प्रिंट एफ. काय म्हणणार आहे आपण, ए इज लेस दॅन बी. अदरवाइज पुढचा सिंटॅक्स काय आहे आपला, क्वेश्चन मार्क नंतर पहिला आउटपुट कंडिशन. ठीक आहे. कंडिशन जी काय असेल ती, त्याच्यानंतर हा क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर पहिला आउटपुट, आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर हे दुसरं आउटपुट. दुसरं आउटपुट आणि पहिल्या आउटपुट मध्ये काय द्यायचं आपल्याला, कोलन. सो व्हॉट आय हॅव टू राईट हिअर, कोलन. अगेन आय हॅव टू राईट हिअर प्रिंट एफ. A is greater than B. Okay, I think it is end with the semicolon. So where to check it?
बीच्या ऐवजी सी लिहा मॅडम. नाही नाही, विषय तो नाही, तिथं सिंटॅक्स थोडस चुकतोय काहीतरी. मॅम बी ची व्हॅल्यू नाही दिलेली. अनडिक्लेअर्ड बी मध्ये. इथे आलं बघा, हा ऑपरेटर. आता हे सगळं मी कमेंट करू का, म्हणजे तुम्ही कन्फ्युज नाही होणार. ठीक आहे. आता कुठला ऑपरेटर आपल्याला बघायचा होता, हा कंडिशनल ऑपरेटर. ठीक आहे, कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटरचा सिंटॅक्स काय, फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन द कंडिशन. आता माझी कंडिशन काय, ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी. जर ही कंडिशन ट्रू असेल तर कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचंय, प्रिंट एफ ए इज लेस दॅन बी. काय कंडिशन म्हणजे काय स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचंय मला, प्रिंट एफ ए इज लेस दॅन बी. जर ही कंडिशन माझी फॉल्स झाली तर काय प्रिंट करायचंय मला, प्रिंट ए इज ग्रेटर दॅन बी. मग आता कंडिशन ट्रू होतीये का ही, ए इज लेस दॅन बी. ही कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. मग काय स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, ए इज लेस दॅन बी. एम आय करेक्ट. येस मॅम. लक्षात आलं काय एक्झिक्यूट झालं ते, ए इज लेस दॅन बी. आता सपोज मी इथे ए ची व्हॅल्यू 10 केली तर कुठलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल, ए इज ग्रेटर दॅन बी. म्हणजे हा जो कोलन नंतरचा जो पार्ट आहे तो काय होईल इथं एक्झिक्यूट होईल, ए इज ग्रेटर दॅन बी. आता आपण याच्यामध्ये अजून एक वेगळा फॉर्मॅट असतो, तो फॉर्मॅट एकदा चेक करूयात. म्हणजे आपण व्हॅल्यू जे एखादं एक्सप्रेशन पण सॉल्व्ह करू शकतो. सपोज मी इथं लिहिलं ए इज लेस दॅन बी, then according to syntax we have here question mark and I can suppose मला काही व्हॅल्यू असाइन करायची असेल, सपोज आय वॉन्ट टू परफॉर्म ऍडिशन और काही एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं असेल तर मी सपोज इथं असं म्हटलं ए प्लस, ए नाही घेता येत, घेऊ शकतो आपण, ए प्लस बी केलं. ठीक आहे, कोलन ए मायनस बी एंड विथ सेमिकोलन. आता इथे बघा मी काय म्हटलं, ए इज लेस दॅन बी. ही कंडिशन ट्रू असेल तर मला काय परफॉर्म करायचंय, ए प्लस बी. म्हणजे ए मध्ये किती व्हॅल्यू आहे 10 आणि बी मध्ये किती व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 15 व्हायला पाहिजे. आणि जर कंडिशन फॉल्स झाली तर काय व्हायला पाहिजे, ए मायनस बी म्हणजे 10 मायनस 5 आणि रिझल्ट काय यायला पाहिजे 5. म्हणजे मला काहीतरी रिझल्ट येतोय, बरोबर आहे की नाही, ए प्लस बी होईल किंवा ए मायनस बी होईल. म्हणजे मला काहीतरी रिझल्ट काय मिळतोय मला तो रिझल्ट. मग तो रिझल्ट मला कुठेतरी स्टोअर करायला पाहिजे की नाही. म्हणून मी इथे एक व्हेरिएबल घेतला, सपोज एम. एम इज इक्वल टू, म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली तर ए प्लस बी परफॉर्म होणार आहे आणि ही कंडिशन फॉल्स झाली तर ए मायनस बी परफॉर्म होणार आहे. हे परफॉर्म होणार आहे म्हणजे काहीतरी आपल्याला काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे.
मग ते उत्तर मला काय करायचं एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचंय. मग मी या पूर्ण एक्सप्रेशनला काय केलं, ह्या एक्सप्रेशनचं जे काही उत्तर येईल ते सगळं मी कशामध्ये स्टोअर केलं, m ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं. सो आय हॅव टू क्रिएट हिअर वन मोर व्हेरिएबल m and now I'm going to print the value of m. Printf m is equal to %d double indented comma complete comma m end with semicolon. Okay, we have to check here. m is equal to 5. I have to add here slash n. लक्षात आलं? इथे m ची व्हॅल्यू डिस्प्ले झाली बघा. m is equal to 5. हे एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह झालं बघा. लक्षात आलं का हे एक्सप्रेशन कसं सॉल्व्ह झालं ते? Yes, ma'am. a is less than b कंडिशन काय आहे, फॉल्स आहे. बरोबर आहे की नाही? a 10 आहे आणि b काय आहे, 5 आहे. म्हणजे कंडिशन फॉल्स आहे. मग कुठला पार्ट एक्झिक्यूट होईल, कोलन नंतरचा, दॅट इज a मायनस b हे एक्झिक्यूट होईल. मग a मध्ये किती व्हॅल्यू आहे, 10 आणि b मध्ये किती व्हॅल्यू आहे, 5. 10 मायनस 5 रिझल्ट काय मिळाला आपल्याला, 5. आणि तो रिझल्ट कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाला, असाइन झाला m व्हेरिएबलला आणि तोच आपण काय केला इथे प्रिंट केला. आलं लक्षात? कंडिशनल एक्सप्रेशन लक्षात आलं का? कंडिशनल ऑपरेटर, हा पण ऑपरेटर महत्वाचा आहे कारण हा ऑपरेटर पण तुम्हाला म्हणजे ऍज अ ट्रिक, कारण हा ऑपरेटर काय होतं आता शिकतो आपण पण नंतर युजच करत नाही फारसा त्याला. बरोबर आहे, आता शिकतो आपण पण त्याला नंतर फारसं युज करतच नाही, त्यामुळे हा विसरून जातो. मग जेव्हा तुमचा टेक्निकल राऊंड येतो पुन्हा त्याच्यामध्ये हा ऑपरेटर ऍड केलेला असतो. हे ट्रिकी ऑपरेटर्स ऍड केलेले असतात. एक्झिक्युशन सिंपल आहे बघा, काही चुकीचं आहे का किंवा काही अवघड आहे का याच्यामध्ये, काहीच अवघड नाहीये. बरोबर आहे, पण ते काय होतं थोडस ट्रिकी केलेलं असतं, त्यामुळे मग परत तुम्ही तिथं कन्फ्युज होता. तो लक्षात आलं नसेल तर परत विचारा, आपण अजून 1-2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करू ह्याच्यावरती. हॅलो बॉईज, लक्षात येते? येस मॅम. बाकीच्या मुलं कोणच काही बोलत नाही बरं. ठीक आहे. लाइकवाइज वी हॅव कव्हर ऑल द ऑपरेटर. आता फक्त हे ऑपरेटर प्रेसिडेन्स आपण बघूयात. आय थिंक ऑपरेटर प्रेसिडेन्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, प्रायोरिटीज आपण देतो बघा ऑपरेटरला, म्हणजे कुठला ऑपरेटर पहिला एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, मग याच्यामध्ये पोस्ट फिक्स एक्सप्रेशन असेल तर काय होतं, पहिल्यांदा राऊंडेड ब्रॅकेट सॉल्व्ह होतो, नंतर स्क्वेअर ब्रॅकेट, नंतर एरो ऑपरेटर, डॉट ऑपरेटर, इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंट, हे असं हे प्रेसिडेन्स आहे म्हणजे प्रायोरिटीज आहेत. ठीक आहे, तर ते मॅथ्स मध्ये ज्या प्रायोरिटीज आहेत ना तशाच इथं पण काय प्रायोरिटी आहेत, त्याप्रमाणे काय होतं ते एक्सप्रेशन सॉल्व्ह होतात. ठीक आहे, हा हे ऑपरेटर प्रेसिडेन्स. ओके, आता इथून पुढे हे एक्सप्रेशन्स इन सी, इथून पुढे मग आपण हे पार्ट आपण नंतर बघूया. टाइप कास्टिंग हे थोडस वेगळं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. I have to stop the recording. I will